एक नवीन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते. तर ती काय, तर बिहारचे सीएम बोलतात हे मंदिर का तयार. लगेगा तो मंदिर जाइएगा. पण या ठिकाणी एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे. तर तो काय, जे ते मिस करतायत, तो म्हणजे हे राम मंदिर बनवण्याचे पैसे नाही सरकारकडून आलेत नाही लोकांकडून. तर एका रिपोर्टच्या माध्यमातून अमर उजाला हे सांगतं की ह्याचे जे पैसे होते, राम मंदिरची पहिल्यांदा कॉस्ट ठेवली गेली 900 करोड, पण लोकांच्याद्वारे डोनेशन आलं 3600. जे मुखिया होते त्यांनी या पैशाला 3 भागांमध्ये डिवाइड केलं. पहिलं स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरं पंजाब नॅशनल बँक आणि तिसरी बँक होती ती म्हणजे बडोदा बँक ऑफ बडोदा. या बँकांमध्ये त्यांनी 3600 करोड रुपये ठेवले आणि त्या पैशावर जे काही व्याज आलं ते होतं 900 करोड. त्यामुळे हे जे मंदिर आहे ते कोणाच्याही खिशातून पैसे न घालवता केवळ आणि केवळ व्याजावर तयार झालेलं आहे. म्हणजे त्यासाठी कोणाच्याही खिशातून पैसे खर्च झाले नाही. या राम मंदिरामध्ये आपल्या भारताचं काही होणार आहे तो केवळ आणि केवळ विकासच. तो कसा, तर हे तुम्हाला मी आता सांगतो. अयोध्येमध्ये जे राम मंदिर स्थापन झालंय, ताजमहल, रेड रॉस, ITC सारखे 5 स्टार हॉटेल तिकडे आले. तसेच या श्रीराम मंदिराने 1,00,000 करोडचे बिझनेस जनरेट केले. त्याप्रकारे एका रिपोर्टनुसार 20,000 जॉब इन्क्रीमेंट श्रीराम मंदिर तयार होण्याच्या अगोदरच तयार झाले. मग विचार करा काही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून काय होईल. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉटेलची किंमत 20,000च्या वरच. अयोध्येमध्ये रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, मार्ग रेल्वे स्टेशन हे सर्व तयार होईल. श्रीराम मंदिर